नमस्ते वासुदेवाय. अध्याय 11. पार्थ ते दवा वदे माधवा कृपा मजवरी करुणी. अध्यात्माचे गुह्य थोर जे सांगितले विवरोनी. तेणे विलया गेला माझा मोहरूप अंधार. आणि जाहला भक्तवत्सला स्वरूप साक्षात्कार. मी अर्जुन हा स्वजन आणि हा परजन हा अभिमान. धरुनी चित्ती देखत होतो भ्रांती रूप दुःस्वप्न. त्वामज आत्मज्ञान देऊनी सदया जागृत केले. म्हणूनी कळले रूप एकले तुझेची विश्वी भरले. भूत मात्र ते जन्म पावते कसे प्रकृती पासून. आणि मागुते विलीन होते कसे तीत संपूर्ण. तेही परिसले जे सांगितले तुवा कमलपत्राक्षा. तेवी ऐकिला अभंग महिमा तुझा अनंत अलक्षा. तसाची अससी जसे वर्णिसी रूप आपुले देवा. तशा तुला प्रत्यक्ष पहावा अशी आवडी जीवा. तुझे ईश्वरी विश्वरूप जे श्रुती स्मृती ते न कळे. ते दखाया यादवराया उतावीळ हे डोळे. म्हणूनी योगेश्वरा दाखवी अव्यय रूप तुझे ते. जरी मानिसी असे पात्र मी त्यातेही पहायाते. तुझसी गोकुळी मारू आली जरी विषस्तन पाने. तरी दिले त्वातिये पूतने सायुज्याचे देणे. दुर्जन वैरी तारिले तरी कंस आणि शिशुपाळ. सौंगडी बले भोळे भाळे उद्धरिले गोपाळ. भक्तजन भला त्वा बैसविला अढळपदी ध्रुव बाळ. तेवी दयाळा तुवा तारिला पातकी अजामिळ. असा माधवा विश्व बांधवा उदार तू सर्वत्र. म्हणूनी देवान देखिसी तू दानी पात्रा पात्र. कृपा सागरा विश्वरूप तू दाविशी ललवलाही. परंतु माते पहावया ते सामर्थ्य तसे देई. अशी विनवणी परिसुनी झणी बोले श्री भगवंत. पाहे पार्था शतसहस्रशः रूपे माझी येथ. भिन्न भिन्न ते प्रकार सती विविध वर्ण ही जात. नानाकारी नटली सारी माखुनिया ते जात. किती कसती उंच ठेंगणी बहुत कृश तशी स्थूळ. मुकी बोलकी क्षुब्ध विवेकी सावध तैशी बरळ. किती काळी तशी सावळी रक्तवर्ण ते जाळ. हिरवी पिवळी निळी जांभळी श्वेतचंद्र चोखाळ. सतेज सुंदर तशी मनोहर गोंडस अति सुकुमार. महाभयंकर मस्त दांडकी तैशी विकटाकार. अष्टवसु हे पार्था पाहे तसे मरुदगण सर्व. आदित्य इथे रुद्र ते तिथे आणि अश्विनी देव. एकैकांच्या अंगप्रांती सुरसिद्धांच्या सृष्टी. अदुष्टपूर्व प्रकटल्या पहा आश्चर्यांच्या पंक्ती. माझ्या देही चराचर पहा जगत सकल एकस्थ. आज लाभले पार्था तुझसी इच्छा दर्शन येथ. परिपहाया नच समर्थ तू चर्मचक्षुने माते. दिव्य दृष्टी ही घेवोनी महा मदैश्वर्य योगाते.
संजय सांगे ऐके राजा, असे बोलुनी तेथे श्री भगवंते रूप थोरले, दाखविले पार्थाते. सचंद्र तारा समूह लोपे, जसा सूर्य तेजाने, प्रपंच रचना गिळिली देखे, तशी विश्वरूपाने. वृत्ती सगळ्या तदा मुरडल्या, सुखे अंतरात्म्यात, सर्वथैव तो तिथे संपतो, मनबुद्धीचा प्रांत. स्वरूप साक्षात्कार अंतरी, प्रथम पावला पार्थ. प्रत्यक्षता विश्वरूप ते, देखे तोची यथार्थ. अनेक वदने अनेक नयने, तशी दर्शने बहुत. अद्भुत दिसती अर्जुना प्रती, त्याची विश्वरूपात. विश्वरूप जे नटले सहजे, नाना दिव्याभरणी, आणि राहिले दिव्य आयुधे, नाना सज्ज करोनी. देव आपणची अंग जाहला, आपणची अलंकार. शरीर आपण, जीवही आपण, हात आणि हत्यार. किती शोभती मुकुटावरती, पुष्पगुच्छ संभार. तेवी सुगंधी दिव्य फुलांचे, गळ्यात रुळती हार. दिव्य गंध अनुलेप करूनी, पितांबर परिधान. सर्वव्यापी अनंत राहे, असा नवल परिपूर्ण. नेत्र उघडिता मूर्तिमय असे, दिसे तया सर्वत्र. आणि अंतरी तैसेची, जरी मिटुनी घेई नेत्र. अनावर मुखे समोर देखे, म्हणूनी फिरवी पाठ. तोची ती तशी श्रीमूर्तीशी, तिकडेही पडे गाठ. देखे राजा अद्भुत ऐसे, अनुग्रहाचे करणे. अर्जुना सवे विश्व आघवे, कसे व्यापिले तेणे. सहस्त्र सूर्य प्रभा जरी पहा, एकवटे आकाशी. तरी सर्वथा ती तुळेची ना, विश्वरूप तेजाशी. नाना भेदे भरले जगत जे, तेची सर्व एकस्थ. तिथे पाहिले तदा पांडवे, विश्वरूप देहात. आणि तत्क्षणी आश्चर्य भरे, तया स्तब्धता आली. घर्मबिंदुनी तशी डवरली, तनु रोमांचित झाली. मुळी न बोले जागृत झाले, अष्टही सात्विक भाव. गळा दाटला आणि सुटला, कंप शरीरा सर्व. विवर्णता ती येई त्या प्रती, आनंदाश्रू नयनी. किती लोटती होई सर्वथा, तन्मय वृत्ती निदानी. तरी मागुता सावध होता, पार्थ हात जोडोनी. देवांच्या त्या देवा बघुनी, बोले शिर नमवोनी. स्वर्गलोक हा अखिल सुरांसह, तुझ्या शरीरी पाहे. भूत समूहासह तुझ माझी, मर्त्यलोकही आहे. ब्रह्मा कमलासनी विधाता, आणिक सर्व ऋषी ते. देखे देवा देहीची, तुझ्या दिव्य सर्पही येथे. अनेक वक्त्रे अनेक उदरे, अनेक बाहू नेत्र. लेऊनी इथे अनंत मूर्ते, राहिलासी सर्वत्र. तुझ विणरीता श्री भगवंता, अणु मात्र नसे ठाव. विश्व सकल हे व्यापुनी स्वये, राहिलासी तू देव. जिकडे तिकडे चहूकडे तू, स्वयंभू ऋषिकेशा. अंत मध्य तव मूळही न दिसे, विश्वरूपा विश्वेशा. इथे श्रीहरी दिसे तव श्री, किरीट तोही तसाच.
करी चक्र गदा धरिसी मुकुंदा तू तेजो निधिसाच न पाहवे तुझकडे तेजते पसरे अपरंपार प्रदीप्त अग्नी तरणी समतू तेज पुंज पार तूची अक्षर ब्रह्मतत्वते अससी परमज्ञेय श्रेष्ठ आश्रयस्थान जगाचे तेवी तूची अक्षय श्री भगवंता मानी त्राता तुझ शाश्वत धर्माचा तू नित्य नवा पंचविसावा पुरुष सनातन साचा तुझ मूळ नसे मध्य नसे तुला ते विनांत अनंत बळते तुझे श्रीपती अनंत तुझसी हात प्रदीप्न अग्नी तेची मुख तुझे चंद्र सूर्य हे नेत्र तू तापविसी जगत स्वतेजे तुझ पाहे सर्वत्र तुवा व्यापिले अंतर सगळे द्यावा पृथ्वी मधले तुझे तोरले रूप एकले असे दश दिशी भरले अत्यद्भुत हे तुझे पाहुनी उग्र रूप भगवंता भये ग्रासिले व्याकुळ झाले त्रिभुवन बघता बघता जोवरीन ते दृष्टी पडते रूप गम्यंता तोवरीची ते विषय गोमटे बहुत वाटती चित्ता परंतु आता तुझे देखता विश्वरूप हे थोर विषयी विटला जीव जाहला भेटा यासी अधीर पुढेची देखे परी न चषके मिठी द्यावया तुझसी मागे जावे तरी पडावे पुनरपि त्या भवपाशी असे तळमळे त्रिभुवन सगळे झाले कासावीस रूप थोरले पहावयाची फिटली सारी हौस सुरसंघ किती प्रवेश करीती हे तुझ माझी येथे तसेची कोणी हात जोडूनी प्रार्थिती भये तू ते म्हणती देवा धाव माधवा मोह सागरी बुडतो पाव श्री हरी त्वरित उद्धरी शरण सर्वथा येतो विषय वेढिता आम्हा अडविती स्वर्ग आणि संसार पतित पावना दुजा तुझ विना कोण पाववी पार सिद्ध महर्षी संग इच्छुनी सदा विश्व कल्याण परोपरीने तुझ आळविती करुनी तव यशोगान तुझ कंसारे असुरही सारे यक्ष आणि गंधर्व तसे अश्विनी कुमार दोन्ही पितर मरुद्गण सर्व रुद्र साध्य गण आदित्य वसु आणिक विश्वे देव कसे पाहती विस्मित होती सिद्ध समूह सदैव अनेक वदने अनेक नयने अनेक मांड्या पोटे हस्तपाद बहु कराल दाढा तुझे रूप हे मोठे असे पाहुनी उठे त्रिभुवनी एकची हाहाकार विश्वाधिपते सहजे भयते मजही वाटते फार अनेक वर्णी रूप तुझे हे आकाशाते भिडले उघडे जबडे तप्त तांबडे विशाळ ऐसे डोळे बघुनी तेजा केशव राजा व्यथित जाहला जीव धैर्य गळाले स्वास्थ्य लोपले येऊ दे तुझ कीव शरीर गेले जावोची भले मला न आशा त्याची परंतु आता वाटे चिंता माझ्या चैतन्याची साक्षात्कारे जरी विराले जीवरूप चैतन्य गुरु शिष्य असा संबंध कसा उरेल मग अन्योन्य
प्रळयानळ समकराल दंष्ट्रा युक्त मुखे विक्राळ, पाहुनिया दिंगमूढ जाहलो तुची आता सांभाळ. श्रीदेवेशा जगन्निवासा करी विश्वकल्याण, प्रसन्न होई मजसी देई सुख आणि समाधान. आहा कसे हे कौरव येथे कुमार धृतराष्ट्राचे, सवे आपुल्या सकल घेऊनी नृप देशोदेशीचे. भीष्माचार्य द्रोण गुरु तसा सूत कुमार उदार, आणि आमुच्या कडीलही किती नामवंत रणशूर. पहा चालले वेगे सगळे तुझ्याची भक्षस्थानी, भयानक तुझी मुखे युक्त जी बहु कराल दाढांनी. किती अडकली दाढांखाली शिरे रगडूनी गेली, पीठ जाहले तसे तयांचे देखतसे ह्या काली. घेती वेगे जलौघ सारे जसे सागरी धाव, तुझ्या पेटत्या मुखी धावती तसे वीर हे सर्व. पतंग वेगे उड्या घेऊनी आगीत जसे मरती, लोकही सारे तसे त्वन्मुखी वेग भराने शिरती. असा सत्वरी सर्वतोपरी समस्त लोका गिळुनी, जळत्या वदनी ओठ चाटिसी कसा जिभा फिरवोनी. सर्वव्यापी प्रभो तुझी ती प्रखर दीप्ती अनिवार, तेजे व्यापी सकल जगाते देई ताप अपार. होसी देवा कोण केशवा उग्र रूप का धरिले, मज सांगावे प्रसन्न भावे म्हणूनीची तुला नमिले. विश्वकारणा उत्कंठितमी असे तुला जाणाया, नचये ध्यानी ही का करणी तुझी अशी यदुराया. श्रीकृष्ण म्हणे जाण वाढलो लोकांत कमी काळ, गिळावया ते सकळा येथे प्रवृत्त मी ते जाळ. त्वानच वधिले तरी ते सगळे नष्ट जाहले मानी, दळात दोन्ही जे जे जमले योद्धे युद्धार्थरणी. तरी भारता उठ तू आता साधी विमल यशाते, उपभोगी हे समृद्ध ऐसे राज्य जिंकुनी अरिते. बग धनंजया आधीची यया वधिली मी या ठाई, आता सर्वथा तू परंतपा निमित्त केवळ होई. भीष्म जयन्द्रथ कर्ण द्रोणादिका सकल वीराते, मीची मारिले ते दाखविले तुझसी पार्था निरुते. आता किरीटी तू हे निवटी झुंजतान तुझ दोष, सोडी भयते रणी अरिते जिंकशील निशेष. संजय सांगे कृष्ण वाक्य हे असे परसुनी तेथे, हात जोडिले भगवंता ते कापत कापत पार्थे. भये विस्मये कंठ दाटला भरुनी आले डोळे, मान लवबुनी वंदन करुनी तया पुन्हा तो बोले. म्हणे केशवा पाहुनी तुझ्या कीर्तीचा उत्कर्ष, सर्वथा बरे अनुराग भरे जगा जाहला तोष. भये ग्रासिले राक्षस सगळे सैरा वैरा पडती, नमस्कारिती तुझ श्रीपती सुरसिद्धांच्या पंक्ती. विश्वाधिपते प्रभो असे ते नमितील न का तुझसी, तुची तत्वता वरिष्ठ करता विरंची हुनी अससी. तुची अनंता अक्षर जगता तुची आश्रयस्थान, सद असुनी तुची त्याहुनी पलीकडील निधान.
आदिदेव तू पुराण आत्मा श्रेष्ठ निधान जगाचे तूची सर्वथा वेद्य हि वेत्ता परम धाम तू साचे महद ब्रह्म जे ते कल्पांती तुझ माझी सामावे अनंत रूपा विश्व आघवे तुवा व्यापिले देवे वायू अग्नि तू यम हि वरुण तूची शशांक तसाच सर्व देव तू प्रजापती तू प्रपितामह साच काय एक तू नवसी नससी कवण्या ठाई देवा अससी जैसा तशा तुझसो नमस्कृती जगज्जीवा परमदयाळा सहस्त्र वेळा असो तुझ नमस्कार नमो नमस्ते अनंत मूर्ते पुनरपि वारंवार पुढून तुझसी नमस्कार तो तसा सो मागून प्रत्यंगा प्रति तुझ नमस्कृती तुची सर्व संपूर्ण अनंत वीर्या जगी भरुनिया राहिलासी सर्वत्र अमित विक्रमा अपार महिमा तुझा नितांत पवित्र स्तुती नाठवे मज न राहवे तेवी निवांत हि देवा विश्वात्मक तू विश्वहिते तू असेची ये स्वानुभवा असा नेणुनी तुला मानुनी सवंगडीची निशंक गड्या मुकुंदा अशी कितीदा तुला मारिली हाक बरोबरीने अविनीतपणे किती घातला वाद प्रमाद झाले किती हातुनी तसे स्नेह संवाद कसा खेळता चाले थट्टा विनोद उठता बसता शय्येवरी झोपता किंवा भोजन करिता घडेची सर्वा समक्ष अथवा एकांती अवमान मज सर्वस्वी क्षमा करावी मी तो जाण अपरिमिता तू पिता जगाचा परमपूज्य गुरुराज तुझ्याची पोटी सकल ही सृष्टी हे अनुभविले आज जोडन कोणी तुला कोठुनी मग तुझ्याहुनी श्रेष्ठ उपमा देवा तव प्रभावा नसे तिन्ही लोकात स्तवनीय शा तू ते ईशा लोटांगण घालुनिया म्हणून नमुनी करी विनंती प्रसन्न हो प्रभुराया सखा सख्याचे प्रिय प्रियाचे अपराध करी सहन पिता मुलाचे तसेची माझे तुवा क्षमावे पूर्ण मजवलीळा तुवाची डोळा दाखवले हे रूप सौख्य सोहळा असा भोगिला झाला तोष मूप सर्वव्यापी अपूर्व निरुते विश्वरूप हे होय परंतु मनते व्याकुळ होते अजुनी भयनच जाय वाटे चित्ती द्यावीची मिठी बोलाव्या गुज गोष्टी परी सर्वते अशक्य येथे म्हणून जीव हा कष्टी अनंत वदने तुझी कुणाशी घडे बोलणे आता विश्वरूप तू तुझसी भेटू कसा भरे भगवंता प्रसन्न होई पुनरपि घेई रूप सावळे सगुण जगज्जीवना असे प्रार्थना अशीची तुझ लागून सहस्त्र बाहो तसा पुन्हा हो चतुर्भुज गदाधारी अनंत मूर्ते तसे मागुदे चक्रधरी ते स्वकरी किरीट घाली दृष्टी निवाली विश्वरूप भोगून कृष्ण रूप ते पहावया ते उत्कंठित मी जाण वदे श्री हरी असे तुझवरी प्रसन्न पार्था नित्य म्हणून तू ते निज सामर्थ्ये रूप दाविले सत्य
विश्वात्मकते अनंत सहजे तेजोमय जे आद्य नच आजवरी कुणी पाहिले तुझ वीण दुरासाध्य वेदाध्ययने यज्ञाचरणे अथवा देवनिदाने पढुनी शास्त्रे करुनी कर्मे किंवा उग्रतपाने दर्शन माझे असे नवे जे विविध साधना जोगे तेही तत्वता तुझ दाखविले पार्था मीची निजांगे घोर थोरले रूप हे भले बगुनी अंतःकरणी विमूढ भावे व्यथित न भावे तुवा भय असे धरुनी झाले सहजे दर्शन माझे म्हणून धन्यता मानी अमृत सागरी बुडाला तरी मरेल कधी का कोणी उग्र भासले तरीहीची भले दृढ बुद्धी अशी ठेव विश्वरूपता हीची सर्वता नित्य सुखाची ठेव चरे डोंगरी गाय परिघरी वासराकडे ओढ तसे मदनुसंधान राखुनी सुखे सगुण सुख जोड तरी धनंजया भय सांडुनिया ठेवी चित्त निवांत पुनरपि पाहे पूर्वरूप हे प्रिय जे तुझ अत्यंत संजय सांगे असे बोलुनी वासुदेव भगवंते मग दाखविले पुन्हा आपुले सगुण रूप पार्थाते उग्र दर्शने भ्याला म्हणुनी त्या उदार यदुनाथे धीर द्यावया तया मागुते सौम्य रूप धरिले ते पूर्ववत कुरुक्षेत्र ते तसेची सकलही गोत अर्जुन देखे रथी सारथी तसाची तो श्रीकांत आणिक बोले तुझे सावळे सौम्य मानुषी रूप पाहुनी असे पुन्हा हो तसे चित्ती हर्ष मूप मज निर्भयता आता सर्वता भानावरती आलो कृपा मजवरी तुझी श्री हरी सर्वतोपरी धालो माधव बोले तुवा पाहिले विश्वरूप हे माझे बहुदुर्लभते सुरही इच्छिती सदा पहाया तेजे दर्शन माझे जसे जाहले तुला सहज भक्तीने तसे न होते यज्ञे दाने तपे नैवेद्याध्ययने मिळे सागरा अखंड धारा जशी जान्हवी जगती तसा भक्त तो मला भेटतो अनन्य भावे अंती मिळता अनली इंधन जैसे अग्निरूपते होते साक्षात्कारी ते विसंपते देव भक्त हे नाते मजसी मिळता नुरे तत्वता मी तो ऐसे द्वैत म्हणूनी राहे मीची होऊनी मज माझीची निवांत अनन्य भक्ती करी भारता तोजी तत्वता माते असा जाणतो आणि पाहतो समरस होतो तेथे मदर्पण करी कर्मे सारी मतपर जो मद्भक्त निसंग जगी निर्वैर असा पावे मज निभ्रांत मदर्पण करी कर्मे सारी मतपर जो मद्भक्त निसंग जगी निर्वैर असा पावे मज निभ्रांत असे जात असा विश्वरूप दर्शन योगतो भावार्थ गीता अध्याय 11 निवेदिला हरये नमः हरये नमः हरये नमः